मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 44व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वप्रथम मला एक सांगायचंय, शेवटचे 5-6 व्हिडिओ आहेत ना, त्यात माझ्याकडे सगळे फोटो आणि व्हिडिओ नव्हते. कुणी दिले मग? तर माझी खास मैत्रिणी अंजू घारपुरे, परिक्रमेमुळे मैयेने दिलेली मैत्रीण सोनाली लिखितकर, काही आश्रमातली लोक आणि इंटरनेटवरनं साभार घेतलेली चित्र, या सगळ्यांमुळे माझे जे शेवटचे 5-6 व्हिडिओ आहेत त्यात तुम्हाला काही फोटो आणि व्हिडिओ बघायला मिळाले. त्या सर्वांची मी ऋणी आहे. त्या सर्वांना धन्यवाद. तसे त्यात थोडेसे माझे फोटो आणि व्हिडिओसुद्धा आहेत, पण झालं, मैयेने करून घेतलं कसं का होईना. दुसरं म्हणजे भारतात आल्यापासून पहाटे 3 पासून रात्री 12पर्यंत मी वेगवेगळ्या वेळी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला, पण कसले ना कसले तरी आवाज येतातच. पक्षी, प्राणी, माणूस, TV, मला ते काही टाळता आले नाहीत. खरं तर मी शांततेच्या जागेच्या शोधात आहे. अशी एखादी मला जागा मिळावी जिथे शांतता असेल, त्याच्या तर मी शोधात आहेच. बघू, मैयाची इच्छा असेल तेव्हा ती मिळेल. आता माईच्या बगीच्याचे आपल्याकडे फोटो व्हिडिओ नव्हते ना, ते आता देते. माईच्या बगीच्याचे बघा तुम्ही, इतकं छान दुतर्फा जंगल होतं. म्हणजे तसं दमगडसारखं भयानक नव्हतं, पण थोडंफार जंगल होतं. झाडी होती दोन्ही बाजूला आणि मध्ये पेवर ब्लॉकचा रस्ता होता. खूप छान. आणि तिथे काहीतरी भजन चालू होतं, ते सुद्धा ऐकू येत होतं. बघा, तुम्हाला सुद्धा आनंद मिळेल त्याचा. आता आलो होतो आपण अमरकंटकला, बरोबर. आता तिथे पूजा करायची होती. मग तिथल्या पुजाऱ्याला सांगितलं आम्हाला पूजा करायची. तर तो म्हणे एक बस येणार आहे 40-50 लोकांची, तोपर्यंत तुम्ही थांबा, त्यांच्यावर पूजा सांगतो. आम्ही 5 जण 50 जणांसाठी थांबतील काय? आम्ही त्याला विनंती केली की आमची पूजा आधी सांगा, कारण बस अजून आली नव्हती. ते येणार, बसणार आणि मग पूजा करणार, बराच वेळ गेला असता ना. मग त्यांनी आमची पूजा सांगितली. म्हणाला मैयाला घेऊन या आणि रोज जशी पूजा करतात तशी करा. हे माहितीच नव्हतं. परत उठलो, सॅकमध्ये उचकापाचक केली आणि मैया, पूजेचं सामान, आरती, प्रसाद सगळं काढलं आणि नेहमी करतो तशी पूजा केली. मी गणपतीची आरती म्हणायचे, देवीची म्हणायचे, दत्तगुरूंची म्हणायचे आणि मैयाची आरती म्हणायचे. त्यानंतर मैयाचं अष्टकसुद्धा म्हणायचे. हां, शंकराची पण म्हणायची. 5 आरत्या म्हणायचे मी. तर तसं सगळं केलं. होतंच आमच्याकडे सगळं सामान. माझी तर काय परिक्रमा पूर्ण नव्हती, त्यामुळे सगळं सामान ठेवलंच होतं मी. तशी पूजा केली. मग पुजाऱ्याला मी पैसे द्यायला बघितलं तर तो बसवाल्यांना शोधायला गेला होता. मग आम्ही म्हटलं की पैसे कुठे द्यायचे, तर तो म्हणाला मैयाच्या समोरच टाका.
बहुतेक तिथे त्याचाच भाऊबंद होता असं वाटतंय. मैयाच्या दर्शनाला गेलो, मूर्ती होती. डोळे थोडे उघडे वाटले. सगळीकडनं गुलाबी रंगाचे पडदे सोडले होते, त्यामुळे गुलाबी रंगात ती न्हावून निघाली होती. तिथे कोणी पैसे मागत नव्हतं. तुम्हाला हवे तेवढे टाका. एका ताटामध्ये पैसे नोटा होते, तुम्हाला हवे तेवढे टाका. तिथे दर्शन घेतलं. त्याच्या पुढेच एका ठिकाणी अशी धार होती छोटीशी. मग तिथल्या पुजाऱ्यांनी आमच्याकडनं बाटली घेतली आणि बाटलीतलं थोडं पाणी काढून टाकलं आणि राहिलेलं निम्म तिथलं ताजं भरून दिलं. त्यानंतर पुढे आलो आम्ही. तर मैयाचे पिताश्री असणारच ना, मैया म्हणजे मोठाच्या मोठा महादेव होता. त्याचं दर्शन घेतलं आणि पुढे एका ठिकाणी ना असं छोट्या बादलीने पाणी काढत होते. तर काही जण ते अंगावर ओतून घेत होते. आम्ही काही घेतलं नाही. आम्ही त्याचं तीर्थ घेतलं. असं समजलं की मूर्ती आहे तिथे, जिथे पाणी बदललं तिथे, आणि त्या बादलीतनं पाणी काढतात तिथे, अशा 3 ठिकाणी तिच्या धारा आहेत असं समजलं. खरं तर मला तिथे कुठे सांगा, दूधधाराच्या इथेच मला फार इच्छा झाली होती की आपण इथे मैयेमध्ये स्नान करावं. नंतर मैया कधी दिसेल, मला कधी स्नान करता येईल, मला काहीच माहिती नव्हतं पुढे दिसणार आहे की नाही. तर सगळ्यांनी बेत हाणून पाडला. नंतर मला वाटलं की हा मेकल पर्वत आहे ना, शिव की पवित्र भूमी आहे, तर आपण नको इथे करायला. मग आम्ही बाटलीतल्या पाण्यानेच आमचे हातपाय धुतले बाजूला आणि नंतर तिचं तीर्थ घेतलं होतं. त्या इथे सुद्धा आम्ही स्नान केलं नाही. काही अशा पवित्र जागा असतात तिथे आपल्याला असं करायला नको वाटतं. आणि तिथे तर सगळा लोकांचा धांगडधिंगा चालू होता दूधधाराला आणि कपिलधाराला. ते काही आम्हाला बरोबर वाटलं नाही. सरकारने याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. परिक्रमावासी एवढ्या शुद्ध भावनेनी सात्विक भावाने येतात, तर इथे असं आम्हाला काही बरोबर वाटलं नाही. त्यानंतर तिथे अखंड धुना होता मैयाचा आणि तिथे त्यांनी लिहिलं होतं की ज्यांना कोणाला कढईसाठी पैसे द्यायचे असतील कन्याभोजनसाठी त्यांनी तिथे द्यावेत. कारण प्रत्येकालाच तिथे लगेच कढाई करणं शक्य नव्हतं ना. मग तिथे पण थोडेसे आम्ही पैसे दिले. अजून पण काही देवळं होती. सगळं दर्शन केलं. मैया होती हातामध्ये. मी सॅकमध्ये ठेवायला गेले आणि मला इतकं रडू आलं. त्या लोकांना कळेच ना काय झालं. आम्ही विलासपूरहून निघालो होतो ना चालत. त्यांना म्हटलं माझं अंग दुखतंय का पाय दुखतंय. म्हटलं नाही, हे आनंदाश्रू आहेत. म्हटलं मैयाने माझ्याकडनं करून घेतलं हे. मी कधीच 25-30 किलोमीटर चालले नव्हते. यापुढे पण चालेन का माहिती नाही, पण मैयाची कृपा होती आणि केवळ म्हणूनच माझी परिक्रमा झाली. घरी एखादी पूजा असते आणि ती संपन्न झाल्यानंतर कसं आपल्याला एकदम कृतकृत्य वाटतं ना, तसं वाटलं मला. कशी जंगलातून नदीतून दगड तोडवत निघाले होते, खडक पार केले. ही लोक तर आता शेवटचे काही दिवस भेटली होती ना, त्याच्या आधी एकटीनेच केली होती परिक्रमा. असं एकटीने नाही म्हणता येणार. माझे दत्तगुरू होते, मैया होती. तिने माझ्यासारख्या एका या कश्चित बाईकडून 60 ओलांडल्यानंतर परिक्रमा करून घेतली होती. हे तिचे प्रेम होते. त्या मूर्तीच्या इथे पण तुम्ही बघितलेत का, त्या गुलाबीच्या इथे होतं ते गुलाबी रंगाच्या याच्यात मूर्ती होती. तिचे डोळे उघडे वाटतात, पण ते खूप प्रेमळ आहे. त्याचा तर खडा अनुभव तिने मला परिक्रमेत दिलाच होता. खूप छान वाटलं. खरं तर आज इथे राहावं असं मला पहिल्यांदाच वाटलं. इतके दिवस मी पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करायचे, पण आज वाटलं की इथेच आपण राहावं. पण तिथे जे आश्रम होते ते सगळे हाऊसफुल होते. त्यांनी सांगितले ते जागाच नाही, इथे बाहेर रस्त्यावर झोपायला सुद्धा जागा नाही तुम्हाला. मैयाची इच्छा म्हटलं आणखी काय. निघालो तसंच पुढे. नंतर तिथे शोण नदी लागली.
इथे शौण नदीचं उगमस्थान आहे. त्याची कथा अशी आहे, सोनभद्र नावाचा राजा होता आणि मैयाचं त्याच्याबरोबर लग्न होणार होतं. तर मैयाची दासी मैयाचे कपडे घालून त्याला काहीतरी निरोप सांगायला गेली आणि त्याच्या रूपाने ती एवढी आकर्षित झाली आणि ह्यालाही माहिती नव्हतं की ही मैया आहे का नाही. आणि मग तिचं लग्न झालं सोनभद्रशी. मैयाला समजलं, ती खूप रागावली आणि शोण नदी पुढे वाहून गेली आणि हिने आपला प्रवाह बदलला आणि ती पश्चिमेकडे धावत सुटली. ती पश्चिममुखी झाली. बघा, फक्त आपल्यासारख्यांच्याच आयुष्यात अशा उलथापालथ आणि घटना घडत नाहीत. देवादिक सुद्धा त्यांच्या कर्माच्या ह्याच्यातून सुटलेले नाहीत. हेच मला याच्यावरनं कळलं. नंतर मध्ये श्रीयंत्र दिसलं. असं ना, ब्रह्मदेवासारखी 4 तोंड होती. काय आम्हाला कळलं नाही. असं कळलं की 30 वर्षापासून याचं बांधकाम चालू आहे. चौकशी केली तर असं समजलं की इथे बांधकाम फक्त गुरुपुष्यामृतला होतं आणि वर्षातून 4च गुरुपुष्य असतात. कसं होणार मग बांधकाम? असंच होणार. अजून किती वर्ष लागतील माहिती नाही. ते पूर्ण नाही झालेलं, त्यामुळे तसं काही ते बघता आलं नाही. बांधकाम चालूच होतं. त्यानंतर तर मोठा रस्ता होता, सडक होती छान. अमरकंटकमध्ये शेकड्याने आश्रम आहेत, 1000 सुद्धा असतील. त्यांच्या आखाड्याचे, पंथाचे असे बरेच आश्रम होते. त्या मोठ्या रस्त्यावरून जाताना कसला तरी आवाज आला. कसला आवाज झालाय म्हणून मी मागे बघत होते. ते गुलाबसिंग, खरा शेतकरी माणूस, त्यांनी आवाजावरून सांगितलं, हा हार्वेस्टरचा आवाज आहे. मी म्हटलं कसं काय? बघितलं वळून तर खरंच असं खूप उंचावर माणूस बसला होता आणि तो हार्वेस्टर चालवत होता. गुलाबसिंग म्हणाले की ह्याची किंमत 35 लाख वगैरे आहे. नाही, मला काही घ्यायचं नाही, म्हणजे तुम्ही शेत घेऊन दिलं तर मी घेईन. तर ते म्हणाले, एका तासात कित्येक एकर गहू किंवा काही धान्य जे असेल लावलेलं ते हे खुडून देतात. त्याचा रेटसुद्धा तसाच जास्त असतो. काही ते नवीन बघायला मिळालं, मला मजा वाटली. त्यानंतर आम्ही 1-2 हॉटेलमध्ये चौकशी केली. या लोकांची पुन्हा एकादशी, 15 दिवसाच्या एकादशी पण हे करायचे ना. त्यामुळे हॉटेलमध्ये कुठेच त्यांनी सांगितलं उपासाचं काहीच मिळणार नाही तुम्हाला, तू हवं तर खा, असं त्यांनी सांगितलं. म्हटलं मी नाही खाणार तुम्हाला नाही मिळालं तर. मग हॉटेलमध्ये सांगितलं की तुम्ही आश्रमात जा एखाद्या, तिथे तुम्हाला उपासाचं मिळेल. तसे कपिलधाराच्या इथे ते बसचे परिक्रमावासी होते ना, त्यांनी थोडे काही ते वेफर्स, केळी वगैरे दिलं होतं आणि मला पण खायला काहीतरी दिलं होतं. त्यानंतर यांच्या पोटात काहीच नाही. तिथे मग एक कल्याण सेवा आश्रम असा आम्हाला आश्रम दिसला. आम्ही आतमध्ये गेलो. इतका सुंदर आश्रम होता, दाक्षिणात्य शैलीचा. गोपूर होती, छान देऊळ होतं, सगळीकडे स्वच्छ टापटीप, खूप मोठ्याच्या मोठा आश्रम होता. सुरुवातीला खोल्या होत्या, पैसे देऊन जे राहणार त्यांच्यासाठी, आणि परिक्रमावासींना शेवटी एक मोठा हॉल होता. सगळ्या सुखसोयी होत्या, गरम पाणी होतं. हे म्हणजे जरा जास्तच झालं ना. नाही, आम्ही राहणार नव्हतो, फराळासाठी थांबलो होतो. मग गुलाबसिंग जाऊन विचारून आले, फराळाचं आहे का? त्यांनी नाही सांगितलं. त्यामुळे 11:30लाच बंद झालं. आम्हाला 12-12:30 होऊन गेले होते. काय करावं कळेना. मी म्हटलं त्यांना, तिथे खूप छान छान मूर्ती होत्या. कृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश करतोय अशी, राम वनवासाला निघाला अशी, आणि एक मैयाची शंकराच्या रूपात मूर्ती होती. मी यांना सांगितलं, जर तुम्हाला फराळाचं मिळालं तरच मी इथले फोटो काढेन, नाही तर मी फोटो काढणार नाही. अर्थात त्या आश्रमाचं काही बिघडत नव्हतं, मी काढले नाही काढले तरी. मी परत गेले विचारायला. तर तो मगाशीचा मुलगा नव्हता, महाराज होते. मी त्यांना म्हटलं 4 जण आहेत, त्यांचा उपास आहे, मला काही दिलं नाही तरी चालेल, मला काही ना काहीतरी मिळेल. म्हटलं तो उपासाचं मिळेल का काही? त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक. बोलवा म्हणाले.
मी लगेच धावत गेले आणि सगळ्यांना घेऊन आले. भगर होती आणि दाण्याची आमटी होती, भाज्या घातलेली. चांगलं होतं, पण मीठ नव्हतं अजिबात. मी घातलं की नाही अशी शंका येईल असं होतं. आणि परत आम्ही मागितलं तर दिलं नाही. नंतर मला असं कळलं की एकादशीला मीठ नंतर देत नाहीत. काय कारण होतं कुणास ठाऊक, आम्हाला काही समजलं नाही, पण दिलं नाही. पण काहीतरी पोटात गेलं या लोकांच्या. बरं वाटलं, काढले फोटो. मग खूप फोटो आहेत त्याचे. खूप छान आश्रम आहे आणि आता पोटात गेल्यामुळे बरं पण वाटत होतं. अमरकंटकपर्यंत परिक्रमा झाली, यथासांग पूजा झाली, संकल्प झाला. त्यामुळे मनात खूप चांगले भाव होते, सात्विक भाव होते. खूप खुश होतं मन. चाललो असंच. नंतर कळलं तिथे नर्मदा कुंड आहे, पण उत्तरेच्या दाराने आपण जायचं नाही. मैया ओलांडली जाते. पूर्ण वळसा घालून पुढे जायचं आणि नंतरच तिथे आतमध्ये जायचं असं आम्हाला समजलं. कल्याण आश्रमानंतर आम्ही हळूहळू दक्षिण तटाच्या बाजूला जायला लागलो. तिथे जुनी आणि हेमाडपंथी अशी बरीच छान छान देवळं आहेत. मला असं कळलं जैनांचं सुद्धा काहीतरी महाराष्ट्रातलं वगैरे सगळ्यात मोठं आहे देऊळ. हां, सूर्यकुंडाचं राहिलं ना सांगायचं. तिथे सूर्यकुंड पण आहे, सूर्याची छान प्रतिमा आहे. बघा आता त्याचा पण फोटो. दक्षिण तटावरती अतिप्राचीन आणि हिमाडपंथी अशी बरीच मंदिरं आहेत. ती संपूर्ण दगडांची आहेत. छान वाटत होती बघायला. तिथे पातालेश्वर महादेव म्हणून बोर्ड होता. तिथे पण बरीच अशी देवळं होती आतमध्ये, पण काही कारणाने ते काय बंद होतं आम्ही गेलो तेव्हा. त्यामुळे मी बाहेरूनच त्याचे फोटो काढले. आतून बघायला हवी होती. त्यानंतर मला एक मुलगी भेटली आणि ती म्हणाली की इथे अजून एक उगमस्थान आहे मैयाचं, तुम्ही जरूर बघा. मी काही नर्मदा परिक्रमेचा असा खूप अभ्यास केला नव्हता. काही व्हिडिओ बघितले होते आणि 1-2 पुस्तकं वाचली होती. तर त्यातनं मला असं काही फार लक्षात नव्हतं. तर बाकीचे पुढे गेले. मग भाऊ माझ्याबरोबर आले. म्हटलं बघूयात तरी इथे काय उगमस्थान आहे. तर कोणी कोणी म्हणालं हे खरं उगमस्थान आहे. तिथे मैयाची मूर्ती होती आणि खूप अशी पांढरी रंगवलेली मंदिरं होती. छान वाटलं. मग तिथे आम्ही गेलो ना, रेवाकुंड किंवा नर्मदा कुंड होतं, तिथे आम्ही गेलो. आणि मला ना तिथे उगमस्थानाच्या इथे जिथे बाटलीतलं पाणी बदललं ना, तिथे घरच्यासाठी पाणी घ्यायचं होतं. कारण हे जे बाटलीतलं पाणी आहे ती मैया होती ना, ते प्यायला वापरायचं नव्हतं. मला खूप वाईट वाटत होतं की काय करू. आणि नंतर कळलं इथे सुद्धा उगमस्थान आहे आणि इथे पण मैयाच आहे. मग तिथे घेतलं मी. तिथे पूजा आरती केली परत, आणि एक रिकामी बाटली होती त्यात पाणी भरून घेतलं मी. म्हटलं मैया ग्रेट आहे, माझी राहिलेली इच्छा पण तिने पूर्ण केली. तिथे जाताना दक्षिण द्वार असं लिहिलेलं आहे. त्या दारातूनच आत जायचं, मैयाचं दर्शन घ्यायचं आणि त्याच दाराने बाहेर यायचं. तिथे मंदिरात इकडे तिकडे फिरायचं नाही. उत्तर द्वारमधनं तर जायचंच नाही आणि दक्षिण द्वारमधनं जरी तुम्ही गेलात तरी इकडे तिकडे भटकायचं नाही. तिथे बरीच मंदिर होतं. रामाचं होतं, मारुतीचं होतं आणि बरीच दिसत होती. पण मैया ओलांडली जाईल असं कळलं मला. त्यामुळे मी काही तिथे इकडे तिकडे फिरले नाही. मात्र मैयाचं छान झालं दर्शन आणि पाणी पण घेता आलं.
त्यामुळे खूपच छान वाटलं. आता थोडं थोडं थकल्यासारखं वाटायला लागलं होतं, कारण आम्ही विलासवरून निघालो होतो ना. तर दमगड पार करून माईकी बगीचा, अमरकंटक, नंतर ते मध्ये लागलेले शोण नदीचा उगम, श्रीयंत्र, सूर्यकुंड, सगळं करत करत आम्ही आलो होतो ना. तर आता असं वाटत होतं की आता कुठेतरी थांबायला हवं आहे म्हणून. कुठे थांबणार, तर पुढच्या लोकांनी फोन केला की इथे थोडंसं पुढे या तुम्ही, अजून 15-20 मिनटं, तर इथे एक आश्रम आहे. जाताना तिथे उजव्या बाजूला मैया होतीच, तर असं कळलं की तिथे डॅम आहे, त्याचं नाव आहे पुष्कर डॅम. इथे मध्ये मध्ये बांध घातलेला आहे. बहुधा मला असं वाटतं की अमरकंटकमधल्या लोकांना हे पिण्यासाठी पाणी देत असावेत किंवा वापरासाठी, कारण बऱ्याच ठिकाणी असे बांध घातलेले दिसत होते. आणि तिकडे होता ना कल्याण आश्रमामध्ये, बोलले का मी नाही, कल्याण आश्रमामध्ये मैयाची एक मूर्ती होती शंकराच्या रूपातली. तर हे काय आहे, शंकर वाटतो पण स्त्री पण वाटते, तेव्हा मला कळलं नव्हतं. तर तशीच अगदी सारखी मूर्ती, तशी सेम मूर्ती इथे पुष्कर डॅमच्या समोर होती. आणि समोर तो कल्याण सेवा आश्रम पण दिसत होता. मध्ये फक्त मैया होती आणि उत्तर तटावरनं इकडे तिकडे फिरणारे लोक पण दिसत होती. छान वाटलं. मला आठवत नाही मी ते जटाशंकरीचं तुम्हाला सांगितलं की नाही. एक जण म्हणाल ती जटाशंकरी आहे, म्हणजे जटा आहेत शंकराच्या रूपात आहे, पण ती मैया आहे असं. ठीक आहे. मग आम्ही कुठच्या आश्रमात पोचलो, त्यापुढे काय काय झालं, विलासपूरला मी पोचले का, गाडी मिळाली का, का त्यातही मैयाने माझी परीक्षाच घेतली, हे सगळं कळेल हो तुम्हाला पुढच्या भागात. बहुधा उत्तर तटावरचा, बहुधा नाही नक्कीच उत्तर तटावरचा पुढचा जो आहे 45वा भाग तो शेवटचा असेल. त्यानंतर आपण दक्षिण तटाची परिक्रमा करणार आहोत. तर काय करूया, थांबूया इथे, चालेल? ठीक आहे. तोपर्यंत नर्मदे हर.